नमस्कार बंधूंनो, मी शिवानंद पाटील. आपल्या गरिबांची गाय शेळी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. तर बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेला जंत निर्मूलन याबद्दल सविस्तर पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जंत निर्मूलन करण्याचं जे शेड्यूल असतं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या बांधवांच्या रिक्वायरमेंटनुसार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघूया की शेळ्यांचं जे जंत निर्मूलन आहे कधीपासून करायचं असतं. बंधूंनो, लहान करडांचं जे जंत निर्मूलन आहे, करडू जन्मल्यानंतर पहिलं जंत निर्मूलन आपण 15व्या दिवशी करतो. दुसरं जंत निर्मूलन आणखीन 15 दिवसांनी. म्हणजे पहा, करडू जन्माला आल्यानंतर 2 वेळा जंत निर्मूलन होतं 1 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर 1 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत दर महिन्याला आपण जंत निर्मूलन करतो. एकदा करडू 6 महिन्याचं झालं की मग 6 महिन्यापासून ते 12 महिन्यापर्यंत दर 2 महिन्याला आणि 12 महिन्याच्या पुढील प्राण्यांना मात्र दर 3 महिन्याला या ठिकाणी जंत निर्मूलन आपण करतो. तर जंत निर्मूलन करण्याचे हे शेड्यूल आहे. याप्रमाणे आपल्याला जंत निर्मूलन करायचं असतं. हे झालं जंत निर्मूलन करण्याचे एक विशिष्ट टायमिंग किंवा शेड्यूल. आता पुढे बघूया आपण जंत निर्मूलन करत असताना जंत निर्मूलन करण्याच्या औषधांचे डोसेस काय, प्रमाण किती द्यायचं असतं. तर त्याच्यामध्ये प्रमाणाच्या बाबतीत जर म्हटलं तर सॉल्टनुसार त्याचे प्रमाण बदलतात. म्हणजे वेगवेगळे जे कंटेंट आहेत त्यानुसार प्रमाण बदलतात. तरी सुद्धा एक स्टँडर्ड प्रमाण जर आपण पाहायचं झालं तर 3 किलोला 1 ml असतं. उदाहरणार्थ अल्बेंडाझोल कंटेंट असणारं अल्बोमार याचं प्रमाण आहे 3 किलोसाठी 1 ml. नीलजन नावाचं जे औषध येतं, जंताचं औषध, त्याचं देखील प्रमाण येतं 3 किलोला 1 ml. त्याच्यानंतर त्या ठिकाणी फेर्मिंडाझोल कंटेंट येतं, त्याचं सुद्धा 3 किलोला 1 ml. या प्रमाणे औषधानुसार प्रमाण हे बदलत असतं. ठीक आहे. तर हे औषध झालं. आता या ठिकाणी जंत निर्मूलन करत असताना काय काळजी घ्यायची, काळजी विशेष काही घ्यायची नसते. एकच काळजी त्याच्यामध्ये घ्यायची असते, ती म्हणजे ज्यावेळी आपण जंताचं औषध प्राण्यांना पाजतो त्यावेळी किमान 2 तास आधी प्राण्यांनी काही खाल्लेलं नसावं आणि जंताचं औषध पाजल्यानंतर 2 तास काही खाऊ नये. मग यापेक्षा आपल्यासाठी सोपं काय ठरतं तर सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी जंताचं औषध पाजा. जंताचं औषध सकाळी उपाशी पोटी दिलं, औषध दिल्यानंतर 2 तास चारा पाणी खुराक काही द्यायचं नाही. लहान करडू असेल तर दूध सुद्धा पाजायचं नाही 2 तास. 2 तासानंतर तुम्ही तुमचं रेग्युलर काय असेल ते चारा पाणी खुराक किंवा लहान करडांना दूध देऊ शकता. ठीक आहे. आणि ज्या दिवशी आपण जंत निर्मूलन, समजा आपल्याला उद्या सकाळी जंत निर्मूलन करायचं आहे, तर आदल्या दिवशी रात्री प्राण्यांच्या वजनानुसार गुळ पाणी पाजायचं. समजा लहान करडू असेल तर कपभर गुळ पाणी पाजायचं, मोठी शेळी असेल तर ग्लासभर गुळ पाणी आपण या ठिकाणी पाजू शकतो. गुळ पाणी का पाजायचं तर गुळ पाणी पाजल्यामुळं पोटातील संपूर्ण शरीरामध्ये जे प्राण्यांच्या इतर ऑर्गन्समध्ये लपून बसलेले जे जंत आहेत, जे कृमी आहेत, सूक्ष्म कृमी, ते पोटामध्ये जमा होतात आणि सकाळ सकाळी आपण उपाची पोटी जंताचं औषध पाजलं की मग ते संपूर्ण जंतांचा नायनाट होतो. त्यासाठी आदल्या दिवशी रात्री गुळ पाणी पाजायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ली मॉर्निंग, सकाळ सकाळी किंवा पहाटे म्हटलं तर हरकत नाही, पहाटे अगदी 6 वाजल्यापासून ते 8 पर्यंत आपल्याला जंत निर्मूलन करता येतं. फक्त त्या प्राण्यांनी काही खाल्लेलं नसावं. या पद्धतीनं जर आपण जंत निर्मूलन केलं, जंत निर्मूलन केल्यानंतर जसं आपण 2 तास चारा पाणी खुराक देत नाही, 2 तासानंतर चारा पाणी खुराक दूध देऊ शकतो, तसं 24 तासानंतर जंत निर्मूलन केल्याच्या 24 तासानंतर आपण या ठिकाणी प्राण्यांना लिव्हर टॉनिक चालू करतो. होय, लक्षात ठेवा, जंत निर्मूलन करण्यासाठी जंताचं औषध आपण एकदाच देतो, मात्र लिव्हर टॉनिक आपल्याला 6 ते 7 दिवस द्यायचं असतं. किती प्रमाण द्यायचं तर लिव्हर टॉनिकचं प्रमाण तेवढं द्यायचं जेवढं आपण जंताचं औषध दिलेलं आहे. फरक एवढाच आहे, जंताचं औषध एकदाच आणि लिव्हर टॉनिक मात्र 7 दिवस देऊन बंद करू शकतो. जर लिव्हर टॉनिक देत असताना जास्त प्रमाण झालं तर काय होईल, काही होणार नाही, फक्त प्राण्याला जुलाब लागणं सुद्धा योग्य नाही, चांगलं नाही. म्हणून आपल्याला प्रमाण अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांचं जंत निर्मूलन, प्रॉपर जंत निर्मूलन कसं करायचं किंवा प्रत्यक्ष जंत निर्मूलन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला जंत निर्मूलनासंदर्भात जर काही अडचणी असतील, काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर जरूर तुम्ही आपल्या चॅनेलवरती कमेंट करून विचारू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती देखील कॉल अथवा मेसेज करू शकता. त्याच्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी जरूर मला मेसेज करा, कॉल करा. तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील सेवा देण्यात येत आहे. ठीक आहे. आशा करतो बंधूंनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गरिबांची गाय शेळी या चॅनेलला सबस्क्राईब करा. हीच विनंती करून इथे थांबतो. लवकरात लवकर भेटूया आणखीन एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.